झी 24 तास एक पाऊल पुढे। सोनं आणि चांदीच्या किमतीत आणखीन घट झाली आहे। सोनं प्रतितोळा 27,500 रुपयांवर आलंय। गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत सातत्यानं घसरण होते। आजही ही घसरण दिसून आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे ही घसरण झाली आहे। भारतात लग्नसराई सुरू असून लग्नसराई सोनं स्वस्त झाल्यानं ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळालाय। चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे। चांदी प्रति किलो 2700 रुपयांनी स्वस्त झाली आहे। चांदी प्रति किलोला 46,681 रुपयांवरती आलेली आहे। तर अत्यंत गुड न्यूज ही महिलांसाठी। अर्थातच आपण बघतोय की सोन्याची किंमत खूप कमी झाली आहे। प्रतितोळा 27,500 रुपयांवरती सोनं आलंय। तर चांदीच्या किमतीत देखील घट झालेली आहे। चांदी ही 46,681 एका किलोला असा आता खरेदी रेट आहे। आणि आपण बघतोय की त्याच्यामुळे खरोखरच सोन्या चांदीच्या शौकीनांना ही पर्वणी आहे म्हणायला काहीच हरकत नाही। या संदर्भात अधिक चर्चा करूयात सराफा बाजाराचे आनंद पेडणेकर यांच्याशी। आनंदजी, आपण बघतोय की सोना आणि चांदीच्या किमतीत बरीच घट झालेली आहे। कधीपर्यंत काय वाटतं अजून याच्यात घट होईल का आणि काय कारण आहे यामागची? नमस्कार, मी ह्याच्या मागचं असं कारण असंच आहे की सेंट्रल बँक म्हणजे न्यूयॉर्क मधली जी सेंट्रल बँक आहे तिने सोनं विकायला सुरुवात केलेली आहे। आता संध्याकाळी 6 नंतर आपल्याला कळेल जेव्हा न्यूयॉर्क मार्केट ओपन होईल की बाजारात अजून जर सोनं विक्रीसाठी आलं तर परत अजून सुद्धा थोडासा भाव कमी येण्याची शक्यता आहे। तर ही तुम्ही मगाशी जसं म्हटलात तसं की ही खरोखरच शॉपिंगसाठी पर्वणी आहे, कारण हा भाव परत येणार नाही। निश्चितच। आनंदजी, सध्याची काय किंमत आहे खरी सोन्याची आणि चांदीची? आता मुंबई बाजारामध्ये तरी आता तरी उघडलाय तो 27,600 रुपयाचा भाव उघडलाय। रिटेलर्स पर्यंत येईपर्यंत साधारण 28,000 हजारापर्यंत येईल, कारण टॅक्सेशन वगैरे धरलं तर साधारण 28 ते 28,500 आसपास रिटेलमध्ये गिरायकांना मिळेल। खरोखर। आणि या संदर्भात एक असं वाटतंय की विचारावंसं वाटतं की अर्थातच आपल्याला माहिती आहे की सोनं इतकं कमी आता म्हणजे घटलेलं आहे की खरेदीदारांची संख्या वाढते का दुकानामध्ये? हो नक्कीच। म्हणजे काल रविवार होता तर आतमध्ये येण्यासाठी सुद्धा 5 मिनिटं लागत होती, एवढी गर्दी होती। आम्हाला असं वाटलं की दुसऱ्यांदा अक्षय तृतीया आली की काय। अच्छा। आनंदजी, एक महत्त्वाचा प्रश्न मला इथे विचारायचा वाटतो की जेव्हा आपण ऑनलाईन बघतो त्यावेळेस सोन्याचा दर काही वेगळा असतो आणि प्रत्यक्ष घ्यायला गेलो तर तो थोडासा आपल्याला डिफरन्स वाटतो। ती तफावत कशामुळे? ती तफावत काही असत नाही। हा जो MCXचा रेट असतो हा फक्त ट्रेडिंगसाठी असतो आणि याच्यावरती लोकल टॅक्सेस लावलेले नसतात। जेव्हा लोकल टॅक्सेस ऍड होतात त्याच्यामुळे हा भावामध्ये फक्त फरक वाटतो। ऍक्च्युअली त्याचा फरक काहीच नसतो। फक्त स्टेट वाईज तुम्हाला टॅक्स ऍड करत जायचं असतं, पण हा एक जनरल बुलियन रेट दिला जातो आणि त्याच्यानंतर प्रत्येक एरिया वाईज सगळे टॅक्स ऍड होतात। टॅक्स ऍड झाले की मग किंमत रिटेल मार्केटला किंवा शोरूमला तुम्हाला बघायला मिळते। आणि आनंदजी, एक शेवटचा प्रश्न की ही घसरण अशीच सुरू राहणार का? नाही, मला नाही वाटत ही घसरण अशी सुरू राहील। थोडीफार घसरण आज संध्याकाळी 6-6:30 नंतर त्याच्यावरती जास्त ठोस उत्तर देता येईल, पण मला नाही वाटत फार काळ ही घसरण राहील, कारण जेवढी मागणी आहे सोन्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जी मागणी आहे ती खूप चांगली आहे। बरं, त्याच्यामुळे अशा हिशोबाने काही सोनं आता काही पडणार नाही। थोडंसं फार लोकांना जे काय आता मिळतंय लोकांनी आता त्याचा चान्स घ्यावा, उपयोग करून घ्यावा की आताच सोनं खरेदी करावं आणि परत 30,000-31,000 हा रेट नक्की येणार। अच्छा, धन्यवाद ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल। सराफा व्यापारी आनंद पेडणेकर आपल्या बरोबर होते। तेव्हा आनंदजींनी सांगितल्याप्रमाणे सूचना लक्षात ठेवावी की आता जर का सोनं घ्यायचं असेल तर घेऊन ठेवावं, कारण कदाचित सोन्याचा भाव वाढू देखील शकतो। तुर्तास तरी गुड न्यूज आहे की सोनं प्रतितोळा 27,500 रुपयांवरती गेलेला आहे, तर चांदीच्या दरात देखील घट झालेली आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात राजेश तांबे यांच्याशी। राजेशजी, आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं सोन्याचा भाव कमी झालेला आहे, काय वाटतं गुंतवणूक करावी का? मी आता हे जे तुमचं ऐकत होतो, माझं असं म्हणणं आहे की कोणीही तुम्ही गोल्डस्मिथला अगर विचारलं तर तो सगळ्यांनाच म्हणणार की तुम्ही सोनं विकत घ्या, क्योंकि त्याची विक्री व्हायला पाहिजे। हे एश्युरन्स देणं की भाव 30,000चा आणि 32,000चा होणार हे कोणीही सांगू शकत नाही। दॅट इज नंबर 1।
नंबर 2, जेवढे पण इन्व्हेस्टर आहे वर्ल्डचे, तुम्हाला एवढं कळायला पाहिजे, सोन्याची फक्त एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. सोनं कॅनॉट बी यूज इन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. 1960 मध्ये जेव्हा निक्सन प्रेसिडेंट होते तेव्हा गोल्ड स्टँडर्ड अमेरिकेमधून काढून टाकलं होतं. फोर्ट नॉक्स मध्ये गोल्ड स्टोअर व्हायचं. अगर त्याचा रेलेव्हन्स सगळा संपलेला आहे आणि आता जे फॅक्टर्स आहे ती वार्तालाप करायला पाहिजे. पण इन्व्हेस्टर्सला हे सांगेल, सोन्याचे भाव वरती जाऊ शकत नाही, सोनं हॅज टू कम डाऊन. आणि हा जो एक परसेप्शन आहे माणसाचा की सोन्याचे भाव वरती जातील, हा माइंड मधून काढून टाका. सोना हमेशा तुम्हाला गलत राय देईल, पण यू मस्ट अंडरस्टँड द ग्राउंड रियालिटीज अँड द वर्ल्ड इकॉनॉमिक रियालिटी. तुम्हाला कळायला पाहिजे की सोनं अजून चांदी याची फक्त एक इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. अजून याचे भाव आता खाली जातील, वरती जाणार नाही. अच्छा, तर आपल्याला असं वाटतं की सोन्या चांदीचे भाव खाली जातील, वरती जाणार नाही. धन्यवाद राजेशजी आमच्याशी बोलल्याबद्दल. शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे आपल्याबरोबर होते आणि त्यांनी जे म्हटलंय की ज्या तऱ्हेनं एकूणच त्यांनी चित्र समोर आणलेलं आहे त्या तऱ्हेनं आपण बघतो की त्यांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या दरात घटच होईल आणि त्याच्यात वाढ होईल असं त्यांना तरी तुर्तास जाणवत नाहीये. आणि 6 दिवसात सोन्याचे भाव कसे घसरले ते पाहूयात. 9 एप्रिल 2013ला सोनं होतं 30,150 रुपये प्रतितोळा. 10 एप्रिल 2013ला सोनं झालं 30,250 रुपये प्रतितोळा. 11 एप्रिल 2013ला सोनं होतं 29,990 रुपये प्रतितोळा. 12 एप्रिल 2013ला सोनं झालं 29,850 रुपये, म्हणजे 3 दिवसांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर 13 एप्रिलला पुन्हा भाव घसरला, 28,800 रुपयांवरती सोनं आलं. आणि 14 एप्रिलला 29,000 रुपये प्रतितोळा झालं. आणि अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आजचा भाव काय आहे. सोन्याचा आजचा भाव आहे 27,500 रुपये प्रतितोळा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.